या चॅनलवरती सर्व माता भगिनी आणि लाडक्या बहिणी यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सर्वांचे स्वागत। तर बघा, आजपासून महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात। तर या 21 जिल्ह्यापासून पैसे वाटपाला सुरुवात। तर बघा, महाराष्ट्रातील आज फक्त या 21 जिल्ह्यांना पैसे वाटप होणार आहे। तर ते जिल्हे कोणते 21 जिल्हे आहेत ते पण आपण आज आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्याचबरोबर कोणत्या महिला पात्र, कोणत्या महिला अपात्र हे देखील पाहणार आहोत। त्यामध्ये सरकारने नवीन नियम काय आलेले आहेत, नवीन अटी काय आलेल्या आहेत, कोणत्या महिलांना पैसे जमा होणार, कोणाचे नाही होणार, हे सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। कोणीही मधून व्हिडिओ स्किप करायचा नाही, कारण व्हिडिओ जर आपण स्किप केला तर आपणास अर्धवटच माहिती भेटते। त्यामुळे आपल्याला पूर्ण माहिती न मिळता अर्धवट माहितीमुळे आपल्या पैसे याला अडचणी येऊ शकतात। कारण पूर्ण माहिती आपण घेतली तर आपणाला कोणते डॉक्युमेंटची पडताळणी करायची किंवा काय करायचे हे पूर्ण समजते। त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे। त्याचबरोबर आपली ही महत्त्वपूर्ण माहिती ज्या गरजू महिला आहेत किंवा ज्यांना खरंच गरज आहे पैशाची किंवा जे गरीब आहेत, या सर्वांनाही हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि त्यामुळेच त्यांनाही या देखील योजनेचा लाभ भेटणार आहे। यामध्ये कोणीही वंचित राहणार नाही। त्यामुळे आपण सर्वांनी व्हिडिओ शेअर करायचा आहे आपल्या व्हॉट्सअपद्वारे, आपल्या ग्रुपद्वारे आणि आपल्या नातेवाईकांना पर्सनली हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। त्यामुळे सर्वांनी हे लक्षात घ्यायचे आहे। चला तर आपण पाहू पूर्ण व्हिडिओमध्ये डिटेल। तर बघा, 21 जिल्हे पात्र आहेत। तर ते 21 जिल्हे कोणते आहेत, तर रायगडपासून या जिल्ह्याची सुरुवात होणार आहे। रायगड, धुळे असे खाली कोकणामधले जिल्हे, परत गडचिरोली, परत आणखी आपल्या खालचा वाघोली, पुणे, या ठिकाणी सर्वत्र हे 21 जिल्हे, या 36 जिल्ह्यापैकी 21 जिल्हे हे पूर्ण पात्र असणार आहेत। त्यामुळे आपण पुढे यादीही याची पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यूमध्ये पहा। तर त्याचबरोबर लाडकी बहीण नवीन अपडेट, महिलांच्या खात्यावरती पैसे। बघा, लाडकी बहिणींसाठी ही नवीन अपडेट आहे। खात्यावरती पैसे यायला सुरुवात झाली आहेत आणि या पैसे कोणकोणत्या महिलांच्या आतापर्यंत खात्यावरती पैसे आले ते देखील आपण कमेंट करून सांगायचे आहे। म्हणजेच आपणाला या ठिकाणी समजेल की कोणत्या महिलांच्या खात्यावरती पैसे आलेत, कोणत्या महिलांच्या नाही खात्यावरती पैसे आलेत। पैसे वाटपाला सुरुवात कोणते आहेत, सुरुवातीला जिल्हे पहा। तर यामध्ये आपण सुरुवातीला मगाशी सांगितले की हे जिल्हे पात्र आहेत। तर रायगड, धुळे, सोलापूर, नागपूर या ठिकाणी जिल्ह्यांची पण यादी आलेली आहे। तर आपण ते सविस्तरपणे पाहूया। यामध्ये बीड असेल, धुळे, हिंगोली, पुणे, नाशिक, जळगाव या ठिकाणी, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर अशा सर्व जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आपण लगेच कमेंट करून सांगायचे आहे की आपला जिल्हा कोणता आहे, आपण कोणत्या जिल्ह्यातनं आहात ते देखील आपण लगेच कमेंट करून सांगायचे आहे। म्हणजेच आपणाला समजेल की तुम्हाला पैसे नक्की आले आहेत की नाही ते सुद्धा आपणास कळेल। त्यामुळे कमेंट करायला कोणीही विसरायचं नाही, सर्वांनी कमेंट या ठिकाणी लगेच करायचे आहेत। त्याचबरोबर आपण पुढे पाहणार आहोत की यामध्ये नियम व अटी काय आहेत। तर बघा, यामध्ये नियम आणि अटी, तर ही सर्वात महत्त्वाची माहिती आहे। त्यामुळे व्हिडिओकडे सर्वांनी लक्ष द्यायचे आहे। तर यामध्ये नियम काय आहेत, तर नियममध्ये तुम्हाला सर्वात पहिले तुमचे उत्पन्न काय आहे हे सुद्धा महत्त्वाचे ठरणार आहे। तुमचे उत्पन्न जर जास्त असेल तर आपणास हप्ता यायला अडचण येऊ शकते। त्यामुळे आपले उत्पन्न दाखला काढणे आवश्यक आहे। त्याचबरोबर आपल्या नावावरती असणारी जमीन, आपले सरकारी उत्पन्न हे देखील यामध्ये समाविष्ट होणार आहे। त्यामुळे हे सुद्धा आपण लक्षात घ्यायचं आहे। त्यामध्ये जर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला या योजनेतून वगळण्यात येण्याची शक्यता आहे। म्हणजेच बघा की तुम्ही जर कोणत्याही या योजनेव्यतिरिक्त सरकारी योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हालाही यामधून वगळण्यात येणार आहे, ही एक पहिली अट आहे। त्याचबरोबर तुम्हाला जर राजीव गांधी योजनेचे पैसे येत असतील किंवा अन्य कोणत्याही योजनेचे पैसे येत असतील तर तुम्हाला त्यामधून वगळण्यात येणार आहेत। सर्व महिलांना या योजनेबरोबरच कोणाला मुख्यमंत्री
शेतकरी योजना, नमो सन्मान शेतकरी योजना यामधून देखील पैसे येत आहेत. काहींना PM किसानमधून पैसे येत आहेत. तर ते पैसे येत असतील तर आपली जी ही लाडकी बहीण योजना आहे याचे पैसे रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर दुसरी अट अशी आहे की आपले हे उत्पन्न जास्तीत जास्त 2 लाखाच्या आतमध्ये पाहिजे. 2 लाखाच्या आत ते हे उत्पन्न आपले रेशन कार्डवरती किंवा आपला जो उत्पन्नाचा दाखला असतो त्यामध्ये हे मेन्शन केलेलं आहे. ते पण आपण लगेच चेक करून घ्यायचं आहे. ही एक दुसरी अट आहे. त्याचबरोबर आपले उत्पन्न पण लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपण पुढील माहिती पाहू. बँक अकाउंट सेंडिंग, बँक अकाउंट आधार सेंडिंग, म्हणजेच की आपले बँक अकाउंट हे आधार सेंडिंग आहे का नाही चेक करायचे. आधार सेंडिंग म्हणजे काय, तर आपल्या अकाउंट बँकेमध्ये जाऊन आपण चेक करायचे की आपल्या आधार संलग्न आहे का, म्हणजेच DBT अकाउंट आहे का. DBT अकाउंट म्हणजेच की याद्वारे लगेच पैसे आपल्या अकाउंटवरती ट्रान्सफर केलेले जातात. हे फक्त आपणास जितके पण आपले अकाउंट असतील त्यापैकी एकाच अकाउंटला हे मेन्शन असतं. त्यामुळे आपण आपले कोणते DBT अकाउंट आहे हे देखील चेक करायचे आहे. आणि हे चेक करण्यासाठी आपण आपल्या बँकेमध्ये जाऊन आपल्या पुस्तक दावून त्यामध्ये आपण त्यांना विचारायचे आहे की आमचे हे अकाउंट आधार सेंडिंग आहे का नाही. ते लगेच तिथे आपणास ते सांगतील. जर नसतील तर आपण आपले पोस्ट ऑफिसमधील अकाउंट आहे का ते देखील तिथेही जाऊन चेक करायचं आहे. म्हणजेच कोणत्याही एका अकाउंटमध्ये जाऊन आपण हे चेक करून घ्यायचं आहे. हे आपण लगेच काम करायचं आहे. जर ज्या महिलांना अगोदरपासून पैसे येत आहेत, म्हणजेच की 1, 2, 3 हप्ते आतापर्यंत आले आहेत, अशा महिलांना हे काम करायची अजिबात गरज नाही. त्यामुळे त्यांनी काही काळजी करण्याची आवश्यकता नाही. यामध्ये ज्या महिला नवीन आहेत त्याच महिलांना हा प्रॉब्लेम असेल तर आपण चेक करायचं आहे. त्याचबरोबर कोणत्या महिला पात्र आणि कोणत्या महिला अपात्र, तर यामध्ये ज्या महिला पात्र आहेत त्या सर्व महिला या कुठल्याही योजनेचा लाभ घेणाऱ्या नसाव्यात. म्हणजेच त्यांना आतापर्यंत ज्या योजना आहेत त्या योजना नसाव्यात. फक्त एकच योजना असावी, ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर याच महिला या योजनेमध्ये पात्र होणार आहेत. यामध्ये हेच लक्षात घ्यायचे की आपणाला फक्त एकच योजना भेटणार आहे, ती म्हणजे आपले 1,500 रुपये येणारे. बाकीच्या कोणत्याही योजनेला आपण पात्र असू शकत नाही. त्यामुळे हे पण आपण लक्षात घ्यायचं आहे. आणि जर आपल्याला दुसरी कोणती योजना असेल तर आपल्याला ह्या योजनेचे पैसे येणार नाहीत, हे पण आपण ध्यानात घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्या कोणत्या योजना असेल तर ते सुद्धा बंद करायची काही आवश्यकता नाही, त्या आपोआप बंद होणार आहेत. पुढे सर्व महिलांसाठी महत्त्वाची 3 कामे. बघा, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. महिलांनी 3 कामे करून घ्यायची आहेत. तर कोणती 3 कामे करायची आहेत, हे कामे नाही केले तर आपणास पैसे यायला अडचण होऊ शकते. सर्वात पहिलं काम म्हणजे आपल्या अकाउंट नंबर आणि मोबाईल नंबरला लिंक आहे का नाही हे देखील आपण लगेच पाहायचे आहे. म्हणजेच आपणास पैसे आले की SMS लगेच येतो. दुसरे काम आपण करायचे आहे, आपले आधार सेंडिंग अपडेट करून घ्यायचे आहे. आधार सेंडिंग अपडेट करण्यासाठी आपणास आपल्या बँकेमध्ये जावे लागेल किंवा आपल्या मोबाईलवरूनही ते अपडेट करता येईल. त्याचबरोबर तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपले आधार कार्डाची KYC करून घेणे गरजेचे आहे. जर अगोदर केलेले असेल तर त्यांना आधार कार्डाची KYC करायची गरज नाही. पण ज्या महिलांना आत्तापर्यंत एकही हप्ता आला नाही किंवा फॉर्म आता नवीन भरला आहे, अशा महिलांनी हे कामं करणे गरजेचे आहे. जर आत्तापर्यंत एकही हप्ता आला नाही अशा सर्व महिलांनी लगेच कमेंट करून सांगायचे आहे की आम्हाला आत्तापर्यंत एकही हप्ता आला नाही. म्हणजेच लगेच त्यांना ही कामे करता येतील. आणि ज्या कोणी महिलांना किती हप्ता आले ते सुद्धा आपण कमेंट करून सांगायचे आहे. तुमच्या प्रत्येक कमेंटचे उत्तर आम्ही देत असतो. त्याचबरोबर ज्या महत्त्वाच्या कमेंट असतात, तुमच्या काही शंका असतील ते सुद्धा आम्ही आमच्या टीमद्वारे सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे सर्वांनी कमेंट करायचे आहे. कमेंटला कोणीही म्हणजे विसरायचं नाही. कमेंट केले तरच तुमच्या काय प्रॉब्लेम आहेत ते आम्हाला समजून येतो. त्याचबरोबर सगळ्या कमेंट्स तुमच्या आम्ही वाचत असतो किंवा त्याची माहिती, जर कोणाला काही प्रॉब्लेम असेल, कोणाच्या अडचणी असतील तर ते देखील आम्ही सॉल्व करून देत असतो. त्यामुळे कमेंट करायला कोणीही विसरायचे नाही.
आणि आपले चॅनल सर्वात पहिल्यांदा सर्वांनी शेअर करायचे आहे, लाईक सबस्क्राईब करून टाकायचे आहे. आजची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. पुढील माहिती लवकरच घेऊन होईल. अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.